खुर्चीची किंमत, 16 खुर्चींची किंमत 1680 रुपये आहे, तर एका खुर्चीची किंमत किती? आपल्याला 16 खुर्च्यांची किंमत किती दिलेली आहे? 1680 रुपये. आपल्याला काढायची एका खुर्चीची किंमत. आता एका खुर्चीची किंमत जर काढायची असेल तर एक खुर्ची बरोबर 1680 भागाकारात किती? 16. आता बरेच विद्यार्थी काय करतात लक्षात घ्या, 16 एक 16 आणि 16 पंचे 80 करतात आणि त्याला देतात 15 रुपये. हे चुकीचे, असं करता येणार नाही. भागाकार करत असताना असा जर भागाकार येत नसेल तुम्हाला तर त्याला सिंपल वरती मांडा, असं 1680 भागाकारामध्ये इकडं 16, 16 एक 16, खाली आला 0 0, वरून आला 8. या 8 ला 16 ने भाग जातो का? नाही जात. नसेल तर वरती एक 0 द्यावा लागेल आणि वरचा 0 खाली घ्यावा लागेल. बरोबर आहे. आता मात्र भाग जातो. 16 पंचे 80, बरोबर आहे, 0 0. हे अशी उदाहरणं पेपर मध्ये आलेली आहेत. म्हणजेच एका खुर्चीची किंमत किती आहे? एक खुर्चीची किंमत आहे 105 रुपये. लिहून घ्या त्याला. 24 कपाटाची किंमत आहे 48,720 रुपये, तर एका कपाटाची किंमत किती असं तुम्हाला विचारले. करा. 48,720 24 ची आहे, भागाकारात जर 24 घेतला तर एका कपाटाची मिळेल. एक कपाट ची किंमत जी आपल्याला विचारले बघ. मग 24 न डायरेक्ट भाग जाईल. मग भाग देत असताना आपण व्यवस्थित द्या. 24 दोन्ही 48, ह्या 7 ला भाग जात नाही, 0. 24 त्रिक 72, वरचा 0 जशाला तसा, 2030 अशी त्याची किंमत आहे. ठीक आहे. 7 पुस्तकांची किंमत किती आहे? 105 रुपये. तर 15 पुस्तकाची किंमत किती असं म्हणलंय. हा, इथं बघा आता 7 पुस्तकाची 105 आहे, तर एका पुस्तकाची किंमत काढता येईल आपल्याला. आता एक पुस्तक किंमत, आता एका पुस्तकाची किंमत कशी काढणार आपण? 105 भागिले 7 म्हणजेच किती आली रे? 15 रुपये. आपल्याला किती पुस्तकाची काढायची आहे? 15 पुस्तकाची. 15 पुस्तक किंमत बरोबर काय येईल? 15 गुणिले एकाची 15. 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग किती आहे? 225 रुपये. 225 रुपये लिहून घ्या चला. बघा, 7 किलोग्रॅम तांदळाला 52.5 रुपये लागतात, तर 35 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती? बघा इकडे 7 किलोला किती लागले? तर 52.5 रुपये लागले. आपल्याला किती किलोची काढायची आहे? 35 किलोची काढायची आहे. ही किती पट झाली? तर ही 5 पट झाली. 7 5 35 काल पाहिले होते आपण. मग ही जर 5 पट झालेली असेल तर ही सुद्धा किती पटीने वाढेल? 5 पटीनेच वाढेल. कारण नेहमी लक्षात ठेवायचं त्याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सारख्या पटीमध्ये वाढत असतात. म्हणजेच 52.5 गुणाकारामध्ये किती? 5. 5 5 25, हातच्या आले 2, 10 2 12, हातचा आला 1, 25 आणि 1 किती? 26, वरचा पॉइंट जशाला तसा. म्हणजेच 35 किलोग्रॅम तांदळाची जी किंमत आहे ती आहे 265 रुपये 50 पैसे. लिहून घ्या. बरं, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात. अलग लक्षामध्ये शिवून होतात, शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? 15 सेकंदात किती व्हायला लागले? तर 2. बघा इकडं पालघरला आलेला हा प्रश्न या वर्षीचा. तुम्हाला कंपल्सरी प्रश्न असतात पोलीस भरतीला. हे असे जे काही प्रश्न आहेत एकमान पद्धतीवर आधारित असणारे छोटे छोटे. तर हे प्रश्न सोडत असताना गडबड करू नका. 15 सेकंदात किती व्हायला लागले? 2. आपल्याकडे किती सेकंद आहेत? आपल्याकडे पाऊण तास दिलेला आहे. आपल्याकडे किती आहे? पाऊण तास.
मग पाऊण तास असेल तर अर्ध्या तासात किती असतात 1800 आणि वरच्या 15 मिनिटात किती आहेत 900, तर पाऊण तासात किती सेकंद आहेत 2700 सेकंदाचा आहे पाऊण तास, कारण 3600 सेकंदात 1 तास आहे, वरचे 900 कट केले तर पाऊणशे होतील, अलग लक्षात म्हणजे पाऊण तास होईल तो, म्हणजेच किती इथं सेकंदाच्या खाली सेकंद मांडून घ्या, इच्छामध्ये किती येतील एक्स. मग भाग द्यायचा आहे, ही याचे पटत जर सापडत नसेल तर डायरेक्ट करा 2 गुणिले 2700 भागाकारात किती रे 15, बरोबर आहे. 3 न भाग द्या सोपा जाईल, 3 9 27 3 5 15, म्हणजेच 2 गुणिले 900 भागाकारामध्ये 5, 5 न पुन्हा भाग जाईल 18 पंचे 90, म्हणजेच 2 गुणिले 180 18 दोन्ही 36, म्हणजेच किती येईल 360. तर 360 जे आहे ते पाऊण तासामध्ये रुमाल शिवून होतील. असा प्रश्न भर. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल. हा सुद्धा पालघर पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे. आपण जो आता पाहिला प्रश्न त्याच भरतीत आलेला हा प्रश्न आहे 2024 ला. आता त्यांनी सांगितलं की एका तासात 42 किलोमीटर चालली. आता एका तासात 42, बर पलीकडे काय म्हणले ते की 20 मिनिटात किती अंतर जाईल. आता 20 मिनिटात किती अंतर जाईल असं म्हणले. 20 मिनिटात म्हणलं तर इकडे मिनिटात दिलं आणि तिकडे तासात दिलं. काल सांगितलं तुम्हाला की दोघांच्या राशी एकच असल्या पाहिजे, सारख्या याच्यामध्ये असले पाहिजे ते एककामध्ये. मग 1 तास म्हणजेच किती 60 मिनिटात किती चालली रे 42, मिनिटाखाली मिनिट मांडा, इथं किती 20 मिनिटात किती जाईल एक्स. आता इकडे जर गेला तर तो भागाकारात 3 न गेलाय तेव्हा 20 झाला. मग इकडे सिंपल भागाकारात 3 घ्यायचा, कारण इकडे जसं झालेलं असतं तसंच इकडे पण झालेलं असतं, अलग लक्षामध्ये. म्हणजेच अंतर बरोबर काय मिळेल तुम्हाला, अंतर बरोबर 42 भागाकारामध्ये 3 बरोबर किती 14 किलोमीटर. एक तर असं होईल, नाही तर मग तिरकस गुणाकार जो करायचा आहे तुम्हाला त्या पद्धतीने ही जाईल. 20 गुणिले किती 42 भागाकारामध्ये 60, 20 त्रिक 60, 42 भागिले 3 म्हणजेच किती 14 किलोमीटर. नाही तर सिंपल इकडे जे झालं तेच इकडच्या बाजूला पण होत असतं. इकडची बाजू दुप्पट झाली तर तिकडची बाजू दुप्पट होते, इकडे निमपट झाली तिकडे निमपट होते, इकडे 4 पट झाली तर ती बाजू सुद्धा काय होत असते 4 पट. म्हणजे या बाजूवर जो परिणाम पडला तोच परिणाम काय होत असतो तिकडच्या बाजूवर होत असतो. म्हणजे इकडची बाजू 60 वरून 20 झाली म्हणजे काय झाली ती 3 न भागून तयार झाली. मग आपण इकडे पण काय करायचं 3 न भागून दुसरी बाजू काय करायची तयार करायची, कारण यामध्ये दोन्ही बाजू काय असतात त्या सारख्या होत असतात असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, चला पुढचा भाग लिहून घ्या. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 7 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 378 रुपये आहे, तर 1 टन त्याच्याऐवजी ते असाही शब्द वापरू शकतात तुम्हाला की 10 क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती, तर 10 क्विंटल म्हणजेच किती 1 टन शेंगदाण्याची किंमत किती. आता 1 टन म्हणजेच काय 1 टन म्हणजेच 1000 किलो, त्यालाच आपण 10 क्विंटल म्हणतो, कारण 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, त्याला आपण 1 क्विंटल म्हणतो, अलग लक्षामध्ये. मग टनात काढलं तर किती 1 टन, 10 क्विंटल म्हणजे 1 टन, आणि 1 टन म्हणजे किती तर 1000 किलो. ठीक आहे, तर हा एक पेपरला प्रश्न आला होता वर्धा पोलीस भरती 2023-24 या वर्षी जो काही पेपर झालेला या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आता या वर्षी आलेला हा प्रश्न आहे बघा. 1 टन शेंगदाण्याची किंमत काढायची आहे, आता सांगितलंय तुम्हाला. आता 7 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत किती आहे 378 रुपये. 7 ला किती द्यावा लागतात 378 रुपये. आपल्याला 1 टन त्याला 10 क्विंटल हा वेगवेगळा शब्द त्यांनी वापरलेला आहे, तर इथं काय करायचंय तुम्हाला फक्त 1000 घ्यायचे, याला किती असतील एक्स, बरोबर आहे. म्हणजेच 378 गुणाकारात किती 1000 भागाकारात किती 7, भाग देऊन टाकू आपण. 7 5 35 राहिले 2, 7 चोक 28, 54,000 रुपये अशी त्याची किंमत लिहून घेतो. बघा 9 टेबलांच्या किमतीत 25 खुर्च्या येतात. जर एका टेबलाची किंमत 1350 रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती. हा सुद्धा प्रश्न जो आहे तो वर्धा पोलीस भरतीमध्ये आला होता. जी काही एक
एक सामायिक जे काही आपलं त्याच्यावरती उदाहरणं आहेत, एक समान पद्धतीची असणारी, समप्रमाणामध्ये असणारी उदाहरणं, तर ही उदाहरणामध्ये ही सगळी उदाहरणं पेपरमध्ये तुम्हाला 9 टेबलाच्या किमतीत काय येतात, 25 खुर्च्या येतात. मग आपण असं म्हणू 9 टेबल बरोबर 25 चेअर, दोघांची किंमत सारखी आहे, समान आहे, असं एक उदाहरण काल झालं होतं. बर, एका टेबलाची किंमत किती आहे, 1350. म्हणजे एक टेबल बरोबर किती आहे, 1350. मग एका टेबलाची किंमत जर 1350 असेल तर 9 टेबलाची किंमत आपल्याला काढता येईल. मग 9 टेबलाची किंमत किती येईल, 9 गुणिले टी बरोबर 9 गुणिले किती, 1350 असे येईल. म्हणजे ही झाली 9 टेबलाची किंमत. आता 9 टेबल म्हणजेच किती येतं, 25 चेअर आहेत, दोघांची किंमत सारखी आहे, म्हणजे 9 टेबल काढून टाकून त्याच्याऐवजी काय टाकू, 25 चेअर टाकू. म्हणजेच 25 चेअर बरोबर किंमत किती आहे त्याची, 9 गुणिले 1350. हा 25 इकडे जर भागाकारात गेला गुणाकारातून तर काय असेल, ते एका चेअरची किंमत असेल. म्हणजेच एक खुर्ची जी आहे ती आहे 9 गुणिले 1350 भागाकारामध्ये किती, 25. आता डायरेक्ट 25 न भाग जाणारी संख्या असणार आहे ती, नाहीतर 5 न द्या, काही अडचण नाही. ठीक आहे, 5 न भाग देऊ आपण. 5 दोन्ही 10, राहिले किती खाली 3, 5 7 35, वरचा 0 जशाला तसा, 5 5 25. 9 गुणिले 270 भागाकारामध्ये 5. ठीक आहे, 9 जशाला तसा गुणिले 5 न भाग देऊ, 5 25, राहिले किती 2, 5 चोक 20. 9 न गुणाकार करून घ्या सिंपल. 9 चोक 36 ला 6, हातचा किती आला 1, 45 आणि 1 किती, 9 चोक 36, हातचे किती आले 3, 9 5 45, 45 आणि 3 किती 48 ना. एक खुर्ची अशा पद्धतीने काढता येईल. 486 लिहून घ्या. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात, तर त्या चाकाचे 1.5 मिनिटात किती फेरे होतील. साधा प्रश्न आहे तो, करा. झालं का, बघा इथं एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे व्हायला लागलेत. म्हणजेच 1 सेकंदात किती 8 फेरे आपल्याला 1.5 मिनिटात काढायचे. मग 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद रे, 90 सेकंदात किती एक्स. मग झालंय 90 गुणिले 8, 9 8 72 फेरे. लिहून घ्या जरा. ते 2 टॉवेलची किंमत किती आहे, 2 रुमाल इतकी आहे. म्हणजे 2T बरोबर 8 रुमाल. ठीक आहे, हँडकरचीफ असा आहे. 1 डझन रुमालाची किंमत किती आहे, 48 रुपये. आता इथे घेऊ आपण 1 डझन म्हणजे 12 रुमाल. 12 रुमालाची किंमत किती रे, 48 रुपये. बघा इथं 12 रुमालाची, इथं 8 रुमाल आहेत, इथे किती येतं 12 रुमाल. एका रुमालाची किंमत काढते ना आपल्याला, अलग लक्षामध्ये किती रुमालाची, 1 रुमाल. आता 1 रुमालाची किंमत काढायची असेल तर 48 भागिले 12 म्हणजेच 4 रुपये. म्हणजे 4 जे आहेत त्याला आता गुणाकारात घेऊ. 2 टॉवेल बरोबर 8 गुणिले किती 4 असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे 2 टॉवेलची किंमत एवढी आहे असा त्याचा अर्थ आहे. मग एका टॉवेलची किंमत किती असेल,
8 गुणिले 4 भागिले 2. तर टॉवेल बरोबर किती येईल 2. 8 दोन्ही 16 रुपये. लिहून घ्या. किती सांगितलं आपल्याला? हा, असंही होऊ शकतं कधी कधी. बघा आता 16 आलं ना, आपण इथेच थांबलो, आपण व्यवस्थित नाही वाचलं तर प्रश्न पण चुकू शकतो. पण आपल्याला त्यांनी किती सांगितलंय 15 टॉवेलची किंमत किती. मग आपल्याला पुन्हा इकडे काय करावं लागेल 15 टॉवेल बरोबर 15 गुणाकारात किती आपल्याला एकाची मिळाली 16. मग 15 गुणिले 16 किती येईल तो 16 85 ला 0 चाले 8 16 ना 8 किती 24 का. चला 240 रुपये किंमत आहे. असं होतं कधी कधी. पूर्ण जो प्रश्न आहे तो वाचावा लागेल आपल्याला. तो पहिलाच ऑप्शन होता याच्यामध्ये. पण एका बाटलीमध्ये 125 मिलीलिटर दूध भरायला लागलेत ते. याप्रमाणे 2.5 लिटर दूध आहे त्यांच्याकडे. तर ते 2.5 लिटर दूध भरण्यासाठी एकूण किती बाटल्या लागतील असं तुम्हाला विचारलं. बघा इकडं एका बाटलीत किती 125 मिलीलिटर 2.5 लिटर दूध आहे. आता 2.5 लिटर या शब्दाचा अर्थ होतो किती ml येते 2500 ml. आपल्याला एका बाटलीत 125 टाकायचंय म्हणजेच 2500 ml भागाकारामध्ये 125 ml. ml कॅन्सल होईल, राहिलं याला भाग देईल. याला काय होईल भाग देईल. भाग देऊ आपण. 25च्या पाड्यातल्या संख्या दोन्ही वेळी अलग लक्षामध्ये. 25 एक 25 25 5 125 म्हणजे 100 भागिले 5. मग 5 दोन्ही 10. तर 20 बाटल्या लागतात. लिहून घ्या. 1 डझन पेनाची किंमत 114 रुपये आहे. तर पाऊण डझन पेनाची किंमत किती. आता 1 डझन म्हणजे 12 पेन. 12 पेनाची किंमत किती 114 रुपये. आपल्याला पाऊण डझन म्हणले. आता पाऊण डझन म्हणजे किती 9 पेन येते. किती पेन 9 पेनाची किंमत किती 1 असं येते. म्हणजेच 114 गुणाकारात 9 भागाकारात किती 12. बरोबर आहे. 3 चा भाग जाईल तर 3 त्रिक 9 इकडं 3 चोक 12. पुन्हा 2 चा भाग जाईल. बे पंचे 10 1 बे साती 14 इकडे बे दोन्ही 4 म्हणजेच किती 57 गुणाकारामध्ये 3 भागाकारात किती 2. गुणाकार करून घ्या त्यांचा. 7 त्रिक 21 ला 1 हातचा आला 2 बरोबर. 5 त्रिक 15 15 आणि 2 किती 17 भागाकारामध्ये किती 2. बेआटी 16 हातचा आला 1 बे पंचे 10 हातचा आला 1 पॉईंट देऊन 0 बे पंचे 10 आलं की एवढं बघा 85 रुपये 50 पैसे एवढी त्याची काय आहे किंमत आहे. पर्याय क्रमांक इथं दिलेला आहे 1. ठीक आहे बरोबर. आपल्याला हे उत्तर काढता यायला पाहिजे. अशा पद्धतीने जी काही समीकरण आहेत छोटी छोटी त्याच्यावर आधारित उदाहरणं पेपरमध्ये पण तुम्हाला आलेली आहे. उद्याच्याला अपूर्णांकावर आधारित असणारी ज्याच्यामध्ये अंश आणि छेद दिलेला असेल अशा भागावर असणारी उदाहरणं होतील. आणि मग त्याच्यानंतर अपूर्णांकाचे बेसिक जे काही उदाहरणं आहेत ते आपण स्टार्ट करू. ठीक थांबवा आपण.